सुस्वागतम 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 मित्रांनो. रघुवंश ऑनलाईन लेक्चर यूट्यूब चॅनल व ज्ञानदीप फाउंडेशन जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे सादर करीत आहे मराठी व्याकरण. सी टी ई टी टी ई टी एम पी एस सी यू पी एस सी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणाचा हा व्हिडिओ पाहून आपण अभ्यास करू शकतो. संदर्भ मराठी व्याकरण व लेखक मोरा वाळंबे. अवश्य पहा. मित्रांनो, आज आपण शब्दसिद्धी शब्द निर्मिती भाग 2 या ठिकाणी पाहणार आहोत. भाग 1 मध्ये आपण आपल्या माय बोली मराठीमध्ये कशा प्रकारे शब्द आले आहेत हे पाहिलं. आता या भाग 2 क्रमांकामध्ये आपल्या मराठी भाषेत विविध अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दांची निर्मिती होत असते. शब्द निर्मितीचे काही प्रकार आहेत. त्यात पहिला प्रकार आहे सिद्ध शब्द. मित्रांनो, सिद्ध शब्द कोणाला म्हणतात तर मूळ धातू मूळ शब्द असणारा शब्द. आपल्या मराठी भाषेत जे मूळ धातू आहेत अर्थात मूळ क्रियादर्शक शब्द आहेत किंवा मूळ शब्द आहेत ते असणारे जे शब्द आहेत त्याला सिद्ध शब्द असं म्हणतात. आपल्या समोर शब्दांची यादी आहे. जा, ये, घे, कर, बस, बोल, खा, चाल, अस, ली, विसर हे क्रियादर्शक मूळ शब्द आहेत. या शब्दात कोणतेही प्रत्यय नाही. त्याचबरोबर इतर नामदर्शक शब्द आहेत. चोर, देव, वजन, स्वतः शब्द हा जो काही आहे हा पण मूळ शब्द याच्यामध्ये येतो. याच्यात कोणताही प्रत्यय लागत नाही. प्रत्यय लागल्यानंतर त्याच्यामध्ये बदल होत असतो. याला सिद्ध शब्द असं म्हणतात. त्यालाच मूळ धातू मूळ शब्द असं आपण म्हणतो. दुसरा प्रकार आहे शब्द निर्मितीचा, तो आहे साधित शब्द. साधित शब्द मित्रांनो, या सिद्ध शब्दामध्ये मूळ शब्द किंवा धातूच्या पूर्वी किंवा मागे तसेच मूळ शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून बनलेले शब्द. आपल्या समोर उदाहरण ठेवल्यानंतर लक्षात येईल आणि पुढे आपण त्याचे प्रकारही पाहणार आहोत. बघा, साधित शब्दामध्ये आपण हे जे काही सिद्ध शब्द आहेत, उदाहरणार्थ जा शब्द, जा शब्दामध्ये त्याच्या पुढे जर ऊन हे अक्षरे लावली प्रत्यय लावली तर जाऊन शब्द तयार होतो. डिटेलमध्ये त्याचा पुढे आपण अभ्यास पाहणार आहोतच. तर जाऊन शब्द झाला आपला साधित शब्द. सिद्ध शब्द कमी आहेत पण साधित शब्द अनेक अर्थछटायुक्त शब्द तयार होत असतात आणि म्हणून या साधित शब्दाचे पुढे 2 प्रकार पडतात. पण हे जे अक्षरे आपण लावतो हे अव्यय रूप असतात. अव्यय रूपामध्ये अक्षरे लागतात आणि त्यामुळे त्या साधित शब्दांचा अर्थ बदलतो. आता या साधित शब्दांचे 2 प्रकार आहेत. एक उपसर्ग घटित शब्द, 2 प्रत्यय घटित शब्द. या स्लाइडमध्ये आपल्या समोर येईल उपसर्ग घटित शब्द. मित्रांनो, उपसर्ग घटित शब्द याची व्याख्या माहीत करून घेत असताना मूळ शब्द धातूच्या पूर्वी किंवा मागे उपसर्ग लावून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित शब्द म्हणतात. आपल्या समोर उदाहरण आहे. मूळ शब्द मूळ जो धातू आहे तो आहे हर. या धातूचा अर्थ हरण करणे, नेणे. हर तो क्रियादर्शक शब्द म्हणूनही त्या ठिकाणी साधित शब्द बनतो. हरण करणे, नेणे. पण आता हर या शब्दाचा साधित रूपात हार शब्द बनलेला आहे. यात आस वर आलेला आहे. हार शब्द बनून त्याच्या मागे उपसर्ग लागल्यामुळे शब्द निर्मिती आपण या ठिकाणी पाहूया. आपल्या समोर काही शब्द आहेत. हार मूळ धातू, त्याच्या पूर्वी त्याच्या मागे सुरुवातीला हा लाल रंगामध्ये आ शब्द लागला आहे. त्या शब्दाचा पूर्ण शब्दरूप होतो आहार. त्याचा अर्थ आहे भोजन, जेवण. पुढे बघूया विहार अर्थात क्रीडा.
आनंदाचा खेळ. त्यानंतर प्र अधिक आहार, प्रहार घाव, अपहार चोरी, उपहार भेट, उपाहार फराळ नाश्ता ज्याला आपण म्हणतो, संहार कत्तल संवाद, परिहार निवारण. बघा मित्रांनो, किती मनोरंजक या ठिकाणी उपसर्ग घटित शब्द तयार झाले आहेत. या पूर्ण शब्दांमध्ये हर या सिद्ध शब्दापासून बनलेला साधित शब्द आहे. तर त्याच्या अगोदर जर आपण असे उपसर्ग, अर्थात ते पण अक्षरे असतात, उपसर्ग याचा अर्थ असे अक्षरे असतात की ते मूळ शब्द साधित शब्दाच्या अगोदर लागतात आणि त्यापासून विविध अर्थ छटायुक्त शब्द आपल्यासमोर आहेत. त्याच्या पुढच्या स्लाईडमध्ये जाऊया आपण. आपल्यासमोर आता उपसर्ग घटित शब्दाचा एक तक्ता आपल्यासमोर. उपसर्ग घटित शब्द कसे तयार होत असतात हा तक्ता संस्कृत, मराठी, फारसी, अरबी उपसर्ग जोडून तयार केलेले शब्द आपल्यासमोर आहेत. तक्ता पाहूया, त्यातले काही शब्दांचं वाचन आणि कसे तयार झालेले आहेत हे मी या ठिकाणी सांगतो आहे. सुरुवातला हे जे अति, जे संस्कृत भाषेतून आलेले हे उपसर्ग आहेत. अति याचं आपण लावून मूळ शब्द बघा. अति हा उपसर्ग शब्द, त्याचा अर्थ आहे फार, आणि शय हा मूळ शब्द आहे. शय हा मूळ शब्द आहे, धातू नाही. धातू हा क्रियादर्शक मूळ शब्द असतो आणि म्हणून अति शब्द लावल्यानंतर अतिशय, अतिरेक, अतिप्रसंग असे शब्द या ठिकाणी तयार झालेले आहेत. असे उपसर्ग घटित शब्द जे स्वतंत्र अर्थ व्यक्त करतात असे शब्द या ठिकाणी तयार झाले आहेत. दुसरा आपण या ठिकाणी पाहूया अभि, दुसरा शब्द जो संस्कृतमधून उपसर्ग आले आहे. जवळ, त्यापासून मराठीत तयार झालेले शब्द या ठिकाणी पाहूया. अभिनंदन, अभिनय, अभिरुची, अभ्यास अशा अर्थाने वेगवेगळ्या छटा व्यक्त करणारे हे शब्द या ठिकाणी आहेत. पुढच्या याच्यामध्ये पुन्हा संस्कृतमधून आलेले काही हे सर्व उपसर्ग या ठिकाणी आहेत. त्यानंतर परा. आता या ठिकाणी जे एरोज आपला फिरतो आहे ते सर्व संस्कृत भाषेतून आलेले उपसर्ग आहेत. या ठिकाणी परा याचा अर्थ आहे परत, त्यापासून बनलेले शब्द पराजय, पराक्रम, पराभव, पराकाष्ठा असे विविध अर्थछटा व्यक्त करणारे शब्द या ठिकाणी आहेत. पुढे आपण जाऊया की मराठीतून उपसर्ग आलेले आहेत आणि त्यापासून कोणकोणते शब्द तयार झालेले आहेत. तर अ या एरोज आपल्यासमोर दिसतो आहे. अ या उपसर्गापासून जे शब्द बनलेले आहेत, अ याचा अर्थ आहे अभाव, अडाणी, अबोल, अनोळखी हे मराठी उपसर्गापासून बनलेले शब्द आहेत. विविध अर्थछटा व्यक्त करणारे ते शब्द आहेत. पुढच्या भागात आपण जात असताना पुन्हा मराठी उपसर्ग लावून कोणकोणते शब्द तयार झाले आहेत त्यात आपण पाहूया भर हा शब्द. तर आपल्यासमोर दिसतोय भर अर्थात पूर्ण. यापासून भरजरी, भरधाव, भरदिवसा असे उपसर्ग घटित शब्द या ठिकाणी तयार झालेले आहेत. मित्रांनो, पुढे फारसी आणि अरबी या भाषेतून आलेले जे काही उपसर्ग आहेत त्या उपसर्गापासून कोणते शब्द तयार झाले आपल्यासमोर दिसतोय ॲरो. त्यात दर, दर म्हणजे प्रत्येक, त्यापासून बनलेले शब्द. दररोज, दरसाल, दरमहा, दरमजल अर्थात हे शब्द जे बनलेले आहेत हे जे मराठी भाषेत आलेले आहेत हे फारसी, अरबी या भाषेतून आलेले आहेत. मित्रांनो, आपण या तक्त्याच्या माध्यमातून आपल्याला विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उपसर्ग घटित शब्द ओळखायचे आहेत. पण असाही त्या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो की संस्कृत उपसर्गापासून तयार झालेले उपसर्ग घटित शब्द खालील पर्यायामधून ओळखा. तर आपल्याला या अति, अनु, अप, अभि, आ, दूर, परा आणि प्र हे आपण संस्कृत उपसर्ग घेतलेले आहेत. अशा अर्थाने आपल्याला त्या पर्यायातून पुढील शब्द हे ओळखायचे आहेत. अशा प्रकारचे काठिण्य पातळी असणारे प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात. पुन्हा मी आपणास कृती कार्य देणार आहे की आपण वाचलेले, ऐकलेले जे शब्द आहेत
जे संस्कृत, मराठी आणि फारसी अरबी उपसर्गापासून आलेले जे शब्द बनले आहेत त्याची एक स्वतंत्र यादी करा, म्हणजेच तुमचा अभ्यास अजून पक्का होईल. पुढच्या स्लाइडकडे जाऊया. पुढच्या स्लाइडमध्ये पुन्हा आपण साधित शब्दाचा प्रकार पाहतो आहे, तो आहे प्रत्यय घटित शब्द. याच्या आधी आपण उपसर्ग घटित शब्द पाहिला. शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून साधित शब्द तयार होतात, त्या शब्दांना प्रत्यय घटित शब्द म्हणतात. शब्दाच्या धातूच्या पुढे अधिक अक्षरे, एक किंवा अधिक अक्षरे, त्याला प्रत्यय आपण म्हणतो, लावून जे साधित शब्द तयार होतात त्यांना प्रत्यय घटित शब्द असं म्हणतात. आपल्या समोर उदाहरण दाखल आपण एक शब्द घेतलेला आहे, तो आहे लेख. या मूळ शब्दाच्या पुढे अनेक अक्षरे लावून विविध शब्द तयार होतात. आपल्या समोर शब्द दिसत आहे लेखक, लेखन, लेखिका, लेखी, लिखाण, लेखनी. आपण लेख हा मूळ शब्द घेतलेला आहे, त्यापासून अक, अन, इका, ई, आण आणि परत नी असे वेगवेगळे प्रत्यय घटित अक्षरे या ठिकाणी लागले आहेत आणि म्हणून हे विविध अर्थछटा व्यक्त करणारे शब्द आपल्या समोर आहेत. मित्रांनो, प्रत्यय घटित शब्दांचे दोन प्रकार आहेत. हे सुद्धा आपण विविध स्पर्धा परीक्षांमध्ये या प्रकारांवर प्रश्न विचारले जातात. कृत किंवा धातू साधित प्रत्यय, दोन एक सूक्ष्मसा बारीकसा असा भेद आहे. मूळ शब्द धातूंना जोडले जातात ते कृत प्रत्यय. कृत प्रत्यय जोडल्याने तयार होणारे शब्द म्हणजे कृदंत शब्द. पुन्हा आपण आपल्या या शब्दाच्या उदाहरणाच्या द्वारे लक्षात येईल. मूळ शब्द धातूंना जोडले जातात त्यांना कृत प्रत्यय म्हणतो. कृत प्रत्यय या ठिकाणी दिलाय बघा, अक हे कृत प्रत्यय आहे जे संस्कृतमधून आलेले आहे. मूळ शब्द आहे रक्ष, हा धातू आहे, क्रियादर्शक धातू आहे, म्हणून तो शब्द या ठिकाणी घेतला. म्हणून रक्ष अधिक अक असे दोन्ही शब्द मिळून जे प्रत्यय घटित शब्द तयार झाला तो आहे रक्षक. त्याला कृदंत शब्द असे म्हणतात. हा प्रकार आणि तो शब्द उदाहरण दाखल या ठिकाणी घेतला आहे, तो आपण लक्षात ठेवूया. पुढे तद्धित किंवा नाम साधित शब्द, दुसरा प्रकार. प्रत्यय घटित शब्दांचे दोन प्रकार आहेत, म्हणून नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे, अव्यये यांना प्रत्यय लागून बनलेल्या शब्दांना तद्धिते शब्द म्हणतात. आपल्या समोर उदाहरण आहे शेत, हे नाम आहे. शेत काय आहे? नाम आहे. आणि करी हा प्रत्यय या ठिकाणी जोडला, त्यापासून बनला शब्द शेतकरी, हा तद्धित शब्द आहे. आपण विविध स्पर्धा परीक्षांमध्ये प्रत्यय घटित शब्दांचे प्रकार सुद्धा तुम्हाला MCQ पर्यायामध्ये ओळखायचा आहे. उदाहरण दाखल जर आपण घेतला की खालील पर्यायातून धातू साधित प्रत्यय लावलेले शब्द ओळखा, तर आपल्याला धातू कोणता आहे आणि त्याला कसे प्रत्यय लागलेले आहेत त्यावरून तो शब्द आपल्याला ओळखायचा आहे. हे दोन्ही प्रकार आपण लक्षात ठेवूया आणि पुढच्या तक्त्यामध्ये पुन्हा हे प्रत्यय घटित शब्दांचा तक्ता आपल्या समोर आपण पाहणार आहोत. तो आपल्या समोर आहे प्रत्यय घटित शब्द निर्मिती तक्ता. संस्कृत, मराठी, फारसी, अरबी प्रत्यय जोडून तयार केलेले शब्द त्याला तद्धिते शब्द असे म्हणतात. तो कसा आला हे आपण पाहूया. पुन्हा काही शब्दांचा वाचन अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रत्यय घटित शब्द यामध्ये मुळात संस्कृतमधून आलेले काही पर्याय आहेत. यामध्ये अना स्त्रीलिंगी प्रत्यय आहे, त्यापासून बनलेले शब्द मुळात मराठीतले शब्द आहेत. प्रार्थना, कल्पना, वंदना हे प्रत्यय घटित शब्द या ठिकाणी आहेत. पुन्हा संस्कृत प्रत्यय वापरून विशेषण रूपात हे प्रत्यय आले आहेत, त्यापासून विशेषण शब्द बनलेले आहेत. इक संस्कृतमधून आलेला प्रत्यय, रसिक, पथिक, लौकिक, धार्मिक अशा प्रकारे दोन उदाहरण या ठिकाणी आपण धातू साधितांचे बघितले आहेत. त्यानंतर मराठी प्रत्यय, मराठी भाषेतले प्रत्यय लावून कोणकोणते शब्द या ठिकाणी तयार झालेले आहेत ते आपण पाहूया. ई आपल्यासमोर ॲरो आहे. ई क्रियावाचक नामे, कोणकोणती क्रियावाचक नामे तयार झाली? उडी, बुडी, बोली, मोडी अशा प्रकारे क्रियावाचक नामे या ठिकाणी तयार झालेली आहेत. त्यानंतर
खोर पुन्हा हा मराठीतून प्रत्यय आलेला आहे, त्यापासून विशेषणे तयार झाली आहेत. भांडखोर, चिडखोर अशा प्रकारे आपण मराठी प्रत्ययाच्या पासून हे जे काही क्रियादर्शक विशेषण नामे किंवा विशेषण अशा प्रकारचे शब्द कार्य करणारे शब्द तयार झालेले आहेत, हे आपल्यासमोर आहेत. त्यानंतर इकडच्या स्तंभामध्ये जे आपल्याला दिसत आहेत ते आहेत तद्धिते शब्द. या स्तंभामध्ये आपण पाहिले धातू साधिते अशाच प्रकारच्या शब्दांची यादी आपल्याला याद्वारे करायची आहे. आता तद्धिते शब्दांमध्ये तद्धिते शब्दाची व्याख्या आपण मागे पाहिली की नाम, विशेषणे, सर्वनामे आणि क्रियापदे, अव्यये यापासून प्रत्यय लावून बनलेले शब्द त्याला तद्धिते शब्द असे आपण म्हणतो. यात संस्कृत प्रत्यय लावून कोणकोणते तद्धित शब्द तयार झाले आहेत त्याचं वाचन करूया. इक संबंधदर्शक शब्द तयार झालेले आहेत, अर्थात प्रत्यय हा जो आहे संबंधदर्शक आहे, त्यापासून वाचिक, मासिक आणि कायिक अशा प्रकारचे शब्द त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. मित्रांनो, तद्धिते शब्दामध्ये एक प्रकार असतो बघा. या ठिकाणी आता आपण पहा, वाचिक शब्दामध्ये मूळ तद्धित शब्द जर आपण शोधला, मूळ शब्दापासून बनलेला शब्द आहे तो साधित शब्द, तो आहे वाचा. वाचपासून वाचा शब्द तयार झाला आणि त्याला प्रत्यय लागलं इक आणि म्हणून तो झाला वाचिक. मूळ धातू आणि मूळ शब्द याच्यात कुठलाही प्रत्यय लागत नाही. जर इकडे आपण एरोकडे पाहिलं, प्रार्थ यात कुठलाही प्रत्यय नाही. पण जर इकडे तद्धिते शब्दांकडे आपण जर गेलो तर वाचपासून वाचा बनला आणि त्यानंतर इक हा संबंधदर्शक प्रत्यय लावल्यानंतर वाचिक हा शब्द आपल्या समोर तयार झालेला आहे. अर्थात एक नामाचा प्रकार आहे. अशा प्रकारे आपण हा भाग या ठिकाणी पाहतो. त्यानंतर पुन्हा त्व भावार्थक प्रत्यय आहे, त्यापासून पुन्हा महत्व, जडत्व, गुरुत्व अशा प्रकारचे नामदर्शक शब्द या ठिकाणी तयार झालेले आहेत, तद्धिते शब्द तयार झालेले आहेत. त्यानंतर आपण पुन्हा फारसी अरबीमधून जे प्रत्यय आले आहेत त्याकडे जाऊया. खाना स्थळदर्शक, खाना शब्द फारसी अरबी भाषेतून आलेले आहेत. स्थळदर्शक त्यापासून कारखाना, दवाखाना हे दोन्ही शब्द फारसी अरबी भाषेतून आलेले आहेत. अशा प्रकारे आपण या तक्त्याच्या द्वारे समजून घेत आहोत की प्रत्यय गणित शब्द निर्मिती करत असताना संस्कृत, मराठी, फारसी, अरबी प्रत्यय जुळून कशा कशा प्रकारचे शब्द या ठिकाणी तयार होतात. आपण पुन्हा कृती कार्याकडे जात असताना प्रत्यय गणित शब्द शोधत असताना आपण अशी एक यादी तयार करूया की संस्कृत प्रत्यय लावून, मराठी प्रत्यय लावून, फारसी अरबी प्रत्यय लावून असे कोणकोणते शब्द तयार झालेले आहेत आणि मुळात ते शब्द वाक्यात कोणकोणत्या प्रकारचे कार्य करतात याची एक कृती कार्य आपण करा, म्हणजे आपला अभ्यास अजून पक्का होईल आणि कुठली अडचण आपल्याला येणार नाही. मित्रांनो, आपण माझा शब्दसिद्धी भाग क्रमांक 2 पाहिला. आपल्याला आवडल्यास आपण आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.